रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. हे पहा, यूट्यूबकडून तुम्हाला लाखो रुपये जर मिळवायचे असतील, यूट्यूबकडून जर भरपूर पैसा कमवायचा असेल, तर तुम्हाला ज्या मी या मराठी टेक सर मराठी टेक एज्यू असा चॅनल आहे. ह्या चॅनलवरच्या जर तुम्ही सर्व सेटिंग्ज केल्या, त्यातले त्यात मी हे महाराष्ट्रामधील लोकांसाठी, ज्यांना मराठी येतं त्या लोकांसाठी मी हे सांगू इच्छितो. मी हे विदाउट प्रूफ कधीही बोलत नाही. लक्षात ठेवा, चॅनल मॉनेटाईज करणं आणि पैसे मिळवणं हे तुमच्या लक्षात येईल. गुगल ॲडसनचं असं पत्र येतं. लक्षात आलं? वरती गुगल तर लिहिलेलं तुम्हाला दिसते सर्वांना. हे पत्र येऊन तुमचा चॅनल मॉनेटाईज होणं, हा पिन येऊन तुमचा चॅनल मॉनेटाईज होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि चॅनल मॉनेटाईज करायचा मी हे सर्व अनुभवातून सांगतोय. मी यूट्यूबवरती व्हिडिओ जवळजवळ 2020 पासून टाकतोय, लक्षात ठेवा. परंतु पाठीमागं काढलेले सर्व चॅनल माझे कोणत्या ना कोणत्या कारणाने डिलीट झाले. आलं का लक्षात? अगदी मॉनेटाईज झालेले चॅनल सुद्धा हॅकरनी हॅक केले किंवा माझ्याकडून काय चुका झाल्या, त्यांना तर हे सगळे माझ्या अनुभवाचे बोल आहेत. आणि मी अलीकडेच तुम्हाला सांगतो, या 2 महिन्यामध्ये, 2 महिने सुद्धा नाही, मे महिन्यामध्येच सांगतो मी तुम्हाला, एकदम म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये एक आणि मे महिन्यामध्ये 4 चॅनल मी चालू केले. असे एकूण माझे 5 चॅनल आता सध्या यूट्यूबवर आहेत. ते तुम्हाला पाहायला मिळतील. सर पिलीव एवढं टाकलं की सगळे माझे चॅनल येतात. आणि जेवढं ज्ञान माझ्याकडं आहे तेवढं मी ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. ह्या 5 चॅनलपैकी लक्षात ठेवा, एका महिन्याच्या आत माझे 3 चॅनल मॉनेटाईज झालेत. म्हणजे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास एवढं पूर्ण करायचं काय विशेष नसतं. यूट्यूबनी एवढ्या सुविधा दिलेल्या आहेत. परंतु आता मी सुद्धा तुम्हाला सांगतो, अनुभव घेऊन काय केल्याने काय होतं. आणि मी अनुभवाशिवाय बोलत नाही. थोडी जरी चूक झाली, लक्षात ठेवा, तर तुम्ही यूट्यूबवरती घेतलेली सर्व मेहनत वाया जाते. त्याच्यासाठी भरपूर मी सूचना देत असतो माझ्या चॅनलवरती. काय चॅनलची मी माझ्या नावं सांगतो. एक आहे सर भजन कीर्तन, मॉनेटाईज आहे चॅनल. दुसरा चॅनल आहे सर सिद्धांत दृष्टांत कीर्तन, हा दुसरा चॅनल. तिसरा चॅनल आहे माझा सर शेळी पालन तडका, लक्षात ठेवा. चौथा चॅनल आहे माझा सर रागातील कीर्तन चाली. हे 4 चॅनल तर लक्षात आले तुमच्या. आणि 5वा चॅनल म्हणजे हा चॅनल आहे माझा सर मराठी टेक एज्यू. आता ह्या चॅनलवर माझं थोडंसं दुर्लक्ष झालं. मी दिवसभर फुल एंगेज असतो आणि त्यातून मला वेळ मिळतो 10 ते 15 मिनिटं. त्या 10 ते 15 मिनिटात मी व्हिडिओ अपलोड करतो. आणि व्हिडिओ अपलोड करणे हे अतिशय सिंपल गोष्ट आहे. परंतु नवीन यूट्यूबर आहेत, ते काय करते, शॉर्ट अपलोड कर, ते अपलोड कसा करायचा, व्हायरल कसा करायचा, ज्ञान भरपूर आहे त्यांच्याकडं. परंतु ते ज्ञान जगापर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम काय आहे, यूट्यूब. मग यूट्यूबवरती आता मोबाईल सध्या कोण पाहत नाही असं नाही. कोणत्या कालावधीला कोणते व्हिडिओ पाहिले जातात
कोणत्या प्रकारचा व्हिडिओ कोणत्या वेळेला आपण टाकला पाहिजे त्याचं ज्ञान पाहिजे आहे लक्षात ठेवा. त्यातल्या त्यात स्त्रियांकडे पुरुष ह्यामध्ये इंटरेस्टेड नसतात, त्यांना हे फालतू वाटतं ठराविक पुरुष जर सोडले तर. परंतु हा शिकलेल्या मुलांसाठी शिकत शिकत तुमच्याकडं असलेलं ज्ञान देण्याचं एकदम एकमेव माध्यम जर जगात कोणतं असेल तर ते यूट्यूब. ना इंस्टाग्रामवर जाऊ नका, ना फेसबुक वगैरे जाऊ नका म्हणण्याचा अर्थ असा आहे, तिकडे आहे भरपूर. परंतु कमी कालावधीमध्ये जर तुम्हाला तुमचं खरं स्वरूप जर दाखवायचं असेल, खोटं नाही, इथं उगा अनेक जण सांगतात ते दुसऱ्याचे व्हिडिओ घ्या, पेस्ट करा, काही ऐकू नका त्यांचं अजिबात. मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, वारकरी माणूस आहे मी, लक्षात ठेवा. वय माझं 65 वर्ष आहे. त्यानं आलं का तुमच्या? तरी सुद्धा या वयामध्ये सुद्धा माझ्याकडे मी दिवसभर उभा राहतो टीचिंगला. आता पुढचं चॅनल मी चालू करणार आहे, आलं का लक्षात? जेई आणि नेटच्या मुलांसाठी मी हे चॅनल सगळे चालू करून, लक्षात ठेवा, माझे हॅक होऊन डिलीट होऊन गेले. त्यानं आलं का तुमचं? जेवढं काही माझ्याकडं आहे ज्ञान तेवढं यूट्यूबच्या मार्फत मी मरेपर्यंत, जिवंत आहे तोपर्यंत जगाला देणार आहे. तर माझे तिन्ही चॅनलचे पैसे चालू झालेत, लक्षात ठेवा. पहिलं पेमेंट आलं की एकदम येणार आहे ते पहिलं पेमेंट. तिन्हीचेही पैसे चालू झाले आणि तुम्ही कार्य कसं करताय ह्याच्यावरती अवलंबून आहे. फक्त जो यूट्यूबवर आता मी माझ्या झोपे व्यतिरिक्त, आता मी किती वाजता व्हिडिओ काढतोय? रात्री 1 वाजता व्हिडिओ काढतोय, लक्षात ठेवा. किंवा माझा व्हिडिओ काढण्याचा कालावधी रात्री 11च्या पुढं ते रात्री 2 वाजेपर्यंत, या कालावधीमध्ये मी शांत वातावरणामध्ये सगळे व्हिडिओ काढत असतो. माझ्याजवळ असलेलं ज्ञान मी शेअर करत असतो. तर त्याला पुस्तक वगैरे मला काय पाहायची आवश्यकता नाही. तसं तुमच्याकडे ऑलरेडी प्रत्येक शेतकऱ्याकडं शेतीचं ज्ञान असतं, काय सर्व प्रकार. अहो जगाला याची माहिती होणं, तुम्ही काय करताय, तुमच्याकडं एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज काय आहे हे द्यायला शिका. तुम्ही दुसऱ्याला जर दिलं तर तुम्हाला आपोआप मिळत राहील. तर त्याचा मोबदला देऊन यूट्यूब काय करतं, तुमच्या जर अचूक सेटिंग असती, सेटिंगवरती सगळा खेळ आहे पहा. यूट्यूब चॅनल निर्माण करण्यापासून सर्व सेटिंग्स आणि व्हिडिओ अपलोड कुठून करायचा आणि कोणत्या ठिकाणावरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर व्हिडिओवरती व्ह्यूज येतात, हे सगळी माहिती या चॅनलवरती दिलेली. परंतु जे गर्विष्ठ आहेत, ज्यांना वाटतंय अरे हे काय, ह्याच्याकडं आता तरी 200-300 सबस्क्रायबर आहे. आणि एक महत्वाची मी तुम्हाला गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो, नातेवाईकाकडे कधी व्हिडिओ पाठवू नका. कधीच तुमचं ते चांगलं झालेलं बघवत नाही. मग ती सख्खी बहीण असू द्या, सख्खा भाव असू द्या, ती जगाचे व्हिडिओ सबस्क्राईब करेल, पण तुमचा नाही करणार. सत्य बोले माझी वाचा, भगवंताची शपथ घेऊन सांगतो. कारण विरोध हा आपल्या मनापासून पहिला विरोध चालू होतो, लक्षात ठेवा. एक मन म्हणतं हा यूट्यूब चॅनल चालू करावा, एक मन म्हणतं नको चालू करायला, त्यात काय विशेष आहे. म्हणजे आपल्या मनापासून आपल्याच मनाला विरोध चालू होतो, आपल्याच मताला विरोध चालू होतो. मग आपल्या मनाच्या बाबतीत जर असं आहे तर तुम्हाला खोटं वाटेल, माझे हे जे 5 चॅनल आहेत ना, माझ्या घरामध्ये 6 मोबाईल आहेत. माझे हे 5 चॅनल एक जणांनी सुद्धा सबस्क्राईब केला नाही. पुढे बोला. नवे माझे एवढे चॅनल आहेत, हे घरामध्ये सुद्धा कल्पना नाही माझ्या, ना माझ्या पत्नीला, ना माझ्या सुनाला, ना मुलीशी, कोणालाच कल्पना नाही, लक्षात ठेवा. आणि मी कोणाला सांगत बी नाही की माझा चॅनल आहे, सबस्क्राईब करा. अहो ही जवळची अगदी झाली, यांना सुद्धा मी सांगितलं नाही. विचार करा, जे आपण काम करतो ते प्रामाणिकपणे जर केलं, देव काय म्हणतो, तुझं काम तू प्रामाणिकपणे व्यवस्थितरित्या कर. त्याच्यामध्ये ह्याचं थोडं त्याचं थोडं, माझ्याकडून काय चुका झाल्या, बऱ्याच चुका,
कारण मला असं वाटत होतं की आपल्याकडे असणार बाबा सगळंच द्यावं, परंतु त्यांचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. त्या रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये मी न बसल्यामुळं माझे पाठीमागचे चॅनल सर्व डिलीट झाले. मात्र तेव्हापासून कानाला खडा लावून अनुभव, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, आलं का लक्षात. तसं सर्व माहिती मी या चॅनलवरती, 5ही चॅनल तुम्ही पहा. सबस्क्राईब नाहीत केलं तरी चालेल, ध्यानात आलं का. मी सबस्क्राईब करा म्हणून सुद्धा कोणाला सांगत नाही. प्रत्येक चॅनलवाला हे सांगतो, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, अमकं तमकं करा. मी सगळ्या कमेंट्स ऑफ करून टाकलेत. असं कोणी सांगितलं तुम्हाला? चॅनल लाईक केल्यानंतर अहो तुमची जर हे पहा, गुळाच्या ढेपेने मुंगळ्याकडे पळू नये. गुळाच्या ढेपेचा सुगंधच असा असला पाहिजे की मुंगळे आपोआप गोळा झाले पाहिजे. म्हणजे तुमच्या व्हिडिओ, मला सांगायचं आहे काय बघा, हा दृष्टांत दिला मी तुम्हाला, यातून सिद्धांत मला काय सांगायचा आहे की तुमच्या व्हिडिओमध्येच असं काहीतरी असलं पाहिजे की जो व्हिडिओ तुमचा एकदा नव्हे 10 वेळा लोकांनी बघितला पाहिजे, तर काहीतरी फायदा आहे. तुम्ही उगा ह्याची माहिती घेणार, त्याची माहिती घेणार, त्यातून तुम्ही टाकणार, कॉपीराईट स्ट्राईक येणार, लक्षात ठेवा. चॅनल तुमचा डिलीट होणार किंवा कम्युनिटी गाईडलाईन्स क्लेम येणार. मी तर म्हणतो संगीत कोणाचीच वापरू नका तुम्ही. यूट्यूबने जे फ्री संगीत दिले त्याचा फायदा घ्या, आलं का लक्षात. ते कुठल्या ॲपवरून घ्यायचे ते सगळं मी सांगत जाईल, परंतु तुम्ही कमीत कमी आपली वृत्ती जर ही असेल की आपण समोरच्याचं बघतोय, समोरच्याचं ज्ञान घेतोय आणि तो चॅनल आपण सबस्क्राईब करत नाही, ही जर तुमची वृत्ती असेल तर तुमचं चॅनल कोण सबस्क्राईब करेल का? अहो घ्यावे तैसे द्यावे, आलं का लक्षात. जसं तुम्ही समोरच्याला देताय तसंच तुम्हाला मिळतं, रिफ्लॅक्ट होऊन ते माघारी येतं. तुम्ही एखाद्याचा चॅनल बघताय, तुम्हाला तो आवडला, सबस्क्राईब करा ना. ही तुमची जर वृत्ती असेल, लक्षात ठेवा, तर तुमचे लोक, ही ट्रिक आहे लक्षात ठेवा. ग्रो व्हायची, यूट्यूबवर ग्रो व्हायची ही ट्रिक आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. कमेंट्स आणि एक याच्यामध्ये सूत्र लक्षात ठेवा, आपलं मन सुद्धा आपल्या बाजूने नाही. त्यामुळं समोरच्या लोकांनी कमेंट्स आपणाला चांगल्या कराव्यात अशी अपेक्षा कधीच ठेवू नका. आपलं मत सर्वांना आवडेलच असं नाहीये. त्याच्यामुळं कोण चांगल्या कमेंट्स करेल, कोण वाईट कमेंट्स करेल, तर त्या वाईट कमेंट्स स्वीकारण्याची आणि तेवढी पचवण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे, तर बाळांनो तुम्ही यूट्यूबवरती यशस्वी होत चाल. अगदी माझं पेमेंट आलं की मी तुम्हाला सांगतो, हे बा, हे गुगल ॲडसन लिहिलं का, हे असं पत्र येतं, उलटं करून दाखवतो म्हणजे कळेल तुम्हाला. हे असं पत्र आलं की ह्याच्यामध्ये पिन असतो, ॲड्रेस व्हेरिफिकेशन करतात, 2 स्टेप व्हेरिफिकेशन असतं. हे सर्व केल्याशिवाय तुमचा चॅनल मॉनिटाईज होत नाही आहे. पुन्हा पुन्हा सांगतो. त्याच्यामुळं यूट्यूबर जे आहेत, जे खरोखरच प्रामाणिकपणे कार्य करतात, त्यांनी आवर्जून, आणि मराठीत माहिती आहे, नॉट इन इंग्लिश, मराठीत अगदी सुटसुटीत समजून सांगितलेलं आहे. ओके. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.